खोडाळा ग्रामपंचायत हद्दीतील तळ्याची वाडी येथे गटाराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। तसेच पाणी निचरा होणारी जागा गाळ, कचरा व साचलेल्या पाण्यामुळे बुजल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गटाराची नियमित स्वच्छता न झाल्यामुळे सांडपाणी साचून राहते, त्यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। याबाबत ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व ग्रामपंचायतीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। गटाराची स्वच्छता करून पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। यावेळी गावातील युवक व ग्रामस्थ अक्षय घारे, विजय मोकाशी, हेमंत घारे, अनिकेत वाघ, सुरेश हमारे, नामदेव घारे, चेतन घारे, निलेश घारे आणि सूरज मोकाशी उपस्थित होते। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। माझे नाव अक्षय घारे, खोडाळा तळ्याच्या वाडीपैकी रहिवासी आहे। आमच्या गावातली गटार ही पूर्णपणे तुंबलेली आहे, याच्यामुळं डास झालेत। प्रत्येक गावामध्ये इथं गावामध्ये पूर्णपणे आजार पसरलेला आहे। तरी ग्रामपंचायतने याची आम्ही 2-3 वेळा सांगून दखल घेतलेली नाही। जर येत्या 2 ते 3 दिवसात जर ही गटार साफ केली नाही तर आम्ही ग्रामपंचायतवरती सरळ मोर्चा नेणार आहेत।